सर्व विद्यार्थ्यांचे या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रो, आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जी आपली दुसरी सिरीज आहे, ओके, डिस्क्रीट, ज्याला आपण खंडित पदमाला असं म्हणू, यामध्ये मीन काढणार आहोत। कॅल्क्युलेशन ऑफ मीन इन डिस्क्रीट सिरीज। अत्यंत सोपा असा घटक आहे मीन काढण्याचा। मीन आपण यापूर्वी चर्चा केली की 3 सिरीज असतात। त्या 3 सिरीज मध्ये देखील त्या तिन्ही सिरीज मध्ये आपण मीन, मेडियन आणि मोड, जसं मराठीमध्ये माध्यम, मध्यक आणि बहुलक हे शिकणार आहोत। तर आपण मीन काढण्याचं सुरू केलेलं आहे। मीन कशा प्रकारे काढतात हे शिकायला आपण चालू केलेलं आहे। यापूर्वीचे जे आपले 2 लेक्चर झाले त्याच्यामध्ये सिंपल सिरीजमध्ये मीन कसं काढतात हे आपण शिकलो। आणि त्या ज्या काही दोन्ही सिरीज होत्या सिंपल सिरीजमध्ये मीन काढण्याच्या, सर्वप्रथम जे डायरेक्ट मेथड, जसं आपल्या सर्वांना माहीत असते की पर्सेंटेज काढण्याच्या अनुषंगाने अत्यंत सोपी मेथड, आणि दुसरी जी मेथड आपली जी होती त्याच्यामध्ये शॉर्टकट मेथड, दिलेल्या सिरीजमधून डीएक्स घेणे आणि त्या सगळ्या जी एक्स सिरीज आहे जी ते सर्व व्हॅल्यूज त्या डीएक्समधून वजा करणे। म्हणजे सिरीज जे काही आपल्या ज्या मेथड्स आहेत दोन्ही, डायरेक्ट मेथड आणि शॉर्टकट मेथड, तर दोन्ही मेथडचा वापर करून आपण सेम उत्तर आणलं होतं आणि आलंच पाहिजे। तर यानंतर जी आपली दुसरी सिरीज आहे यामध्ये डिस्क्रीट सिरीज, ओके, डिस्क्रीट सिरीज तिला असं नाव आहे। डिस्क्रीट सिरीज मराठीत खंडित पदमाला असं म्हणतात। याचे प्रॉब्लेम आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकणार आहोत। तर त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण सिरीज लिहूया, त्याला आपण मार्क्स म्हणू, ओके। तर 50, 70, 85, 20, 25, 72, 60, ओके, 90 आणि 30। तर हा एक काल्पनिक प्रॉब्लेम आपण घेऊता, म्हणजे अशाच प्रकारचे प्रॉब्लेम आपण परीक्षेत देऊ शकतात। उदाहरणार्थ ही तुमची सिरीज आहे, हे मार्क्स आहेत, ओके, आणि या ठिकाणी आपण लिहू शकतो नंबर ऑफ स्टुडंट्स, ओके, नंबर ऑफ स्टुडंट्स, याला आपण एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणू, फ्रिक्वेन्सी, ओके। तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असते, याला मराठीत वारंवारता असं म्हणतात, की संभाव्य वारंवार येणे। उदाहरणार्थ असं बघूत की समजा आता हे 50 मार्क्स आहेत, तर समजा इथं 10 लिहू, त्याचा अर्थ की 10 जे स्टुडंट्स आहेत, जे विद्यार्थी आहेत, तर आपल्या क्लासमध्ये 10 असे विद्यार्थी की ज्यांना 50 मार्क्स पडलेले आहेत, ओके। म्हणजे हे फ्रिक्वेन्सीचा हा अर्थ आहे। तर लक्ष द्या की ज्या काही 2 सिरीज आहेत उर्वरित, डिस्क्रीट सिरीज असेल किंवा नेक्स्ट जी पुढची आहे कंटिन्यू सिरीज, ह्या दोन्ही सिरीजमध्ये फ्रिक्वेन्सी असते आणि सिंपल सिरीजमध्ये फ्रिक्वेन्सी नसते। हे फार प्रामुख्याने सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे। तर फ्रिक्वेन्सीचा अर्थ आपण खूप सिंपल भाषेमध्ये, जसं एक उदाहरण सांगितलं मी, हे जे 10 आहेत, हे 10 विद्यार्थी म्हणजे 10 जो इंडिकेट करतो की याचा अर्थ आहे की 10 विद्यार्थ्यांना 50 मार्क्स आहेत। या ठिकाणी आपण नेक्स्ट लिहू शकतो 5, 2, 11, 6, 7, 5 अगेन, 4 and 3, ओके। तर हे अशा प्रकारे सेम 3 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 30 मार्क्स आहेत, किंवा 11 विद्यार्थी आहेत ज्यांना 20 मार्क आहेत, 5 विद्यार्थी आहेत की ज्यांना 70 मार्क्स आहेत। हे फ्रिक्वेन्सीचा असा अर्थ आहे। तर फ्रिक्वेन्सीला मराठीतून वारंवारिता असे म्हणतात। तर फ्रिक्वेन्सी ही तुमच्या आता इथून पुढे जे सिरीज आहे, डिस्क्रीट सिरीज असेल आणि कंटिन्यू सिरीज आहे, यामध्ये फ्रिक्वेन्सी असते। सिंपल सिरीजमध्ये फ्रिक्वेन्सी नसते, हे लक्षात घ्या। तर आपण हे सोडवणार आहोत। सिरीज बदलली, आता जे काही आपल्या स्टेप्स असतात, ओके, जे फॉर्म्युले थोडेफार त्याच्यामध्ये चेंज होतो, म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होत असते। तर आता हा तुमचा प्रॉब्लेम आहे, या ठिकाणी आपण तो सोडवणार आहे। आता उत्तर चालू झालं, त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम dx डेव्हिएशन, ओके,
टेकिंग डेव्हिएशन फ्रॉम द गिवन सिरीज, यामधून आपल्याला dx व्हॅल्यूज घ्यायचा आहे, कोणताही मधला घ्यायचा. तर मिडल बेस्ट जो व्हॅल्यू आहे समजा आपण उदाहरण 25, तर पुन्हा आपण x मायनस dx करणार आहोत, राईट. तर हे संपूर्ण जे व्हॅल्यूज आहेत एक्स सिरीजचे एक 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 ह्या 25 मधून डिडक्ट करायचे, वजा करायचे. बघू, तर 50 मधून 25 गेले प्लस 25, त्याच्यानंतर 70 मधून 25 गेले, तर असं हे एक एक वजा करायचं. ओके, सर्वप्रथम पाहिलं आपण की 50 मधून 25 गेले, 25 राहिले, त्यानंतर 70 मधून 25 गेले, तर 50 राहिले. ओके, तर तसंच 85 मधून 25 गेले, 5 5 गेले 0, 8 2 गेले, 6 राहिले. त्यानंतर 20 मधून 25 गेले, वजा 5 राहिले, राईट. त्याच्यानंतर 25 मधून 25 गेले, 0 राहतात. त्यानंतर 72 मधून 25 गेले, बघा ते पहा 2 मधून 5 जात नाहीत, म्हणून 12 5 गेले, है ना, 7 राहिले. याच्या वापस झाला, झाले 3, 7 गेले, 4 राहिले. शक्यतो आपण कॅल्क्युलेटरचा वापर करायचा, कारण कॅल्क्युलेटर आपल्याला हे परीक्षेत त्याचे वापरण्यास परवानगी आहे. म्हणजे हे चुकू द्यायचं नाही, एक जरी चुकलं तर आपलं सर्व उत्तर चुकू शकते. तर फार गांभीर्याने हे कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. 60 मधून 25 गेले, जसे की आता बघू, 10 5 गेले, 5 राहिले, झाले 3, 6 3 गेले, 3 राहिले. त्यानंतर 90 मधून 25 गेले, 10 परत 10 5 गेले, 5 राहिले, झाले 3, 9. ओके, परत 9 3 गेले, 6 राहिले. हे व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. 10 5 गेले, 5 राहिले, जे वापस द्यायला झाले 3, 9 3 गेले, 6 राहिले, 65. त्यानंतर 30 मधून 25 गेले, 5 राहिले. हे सगळं व्यवस्थित कॅल्क्युलेशन करणं फार महत्वाचं आहे. ओके, यानंतरची जी आपली स्टेप्स आहे ते फार महत्वाचे, लक्षात घ्या. हे झालं dx. आपण इथपर्यंत थांबायचो सिंपल सिरीजमध्ये, परंतु आता या ठिकाणी जसं म्हटलं तुम्हाला की सिरीज जे 2 नंबरचे, तर साहजिकच स्टेप्स देखील वाढणार. तर ह्यामध्ये एकच स्टेप्स इन्क्लूड होणार, ज्याला आपण fdx असं म्हणू. ओके, कारण तर फ्रिक्वेन्सी आहे आणि हे dx काहीच नाही, याचा गुणाकार करायचा आहे, त्याला आपण fdx म्हणू. f आणि हे dx मल्टिप्लिकेशन दोघांचं. तसं पहा, एक एक करायचं. 10 गुणिले 25 250, हे याचा गुणाकार, वजा 25, हे 250 सेम, साईन 2 12 120. हे पहा 11 5 55, हे मायनसमध्ये म्हणजे -55. हे दोन्ही जर मायनस असतं तर +55 झालं असतं. एकच मायनस म्हणजे ह्या ठिकाणी मायनस 6 गुणिले 0 0. या ठिकाणी हा गुणाकार 7 गुणिले 47, 7 7 49 ला 9, 4. ओके, 4 7 चौक 28 4 32. सेम बघा एकदा व्यवस्थित करून. त्यानंतर 35 5 140, 5 5 25 ला 175, 4 2, 5 3 15 2 17. त्यानंतर 65 × 4, 4 25 ला 0, 4 2, 4 7 24 2, 4 25 ला 0, 2, 4 7 24 2 26. ओके, आणि हे 3 5 15. तर या ठिकाणी शेवटी आपण याला म्हणून समेशन, म्हणजे टोटल fdx. ओके, तर या ठिकाणी आपण बघू शकतो की केवळ एकच व्हॅल्यूज म्हणजे 55 तो मायनसमध्ये आहे. परत रफमध्ये आपल्याला करून घ्यायचं असते. हे मायनस आपण एकच व्हॅल्यू असल्यामुळे हे लिहून ठेवला 55. आता हे सर्वांचे बाकीचे जे उर्वरित आहेत 1 2 3 4 5 6 7 हे टोटल करून घ्यायचे आहे. आणि टोटल याच्यातून वजा केल्यानंतर मोठी संख्या साहजिकच प्लस येणार, पॉझिटिव्ह आहे ना. तर हे खाली इथं उतर. तर आपण बाकीचं आपण जे कॅल्क्युलेशन आहे ते करूयात.
जसं पाहू शकतो की 5 आणि 5 10 9 19, 19ला 9 हातचा आला 1, 6 6 5 11 आणि 2 13, 13 2 15, 15 7 22, 22 आणि 23, 23 आणि 9 23 आणि 9 29. ओके, 29ला अगेन 9 हातच्या आले 2, 4 6 7 3 10, 11 11 2 13, तर हे 1399. ओके, हे प्लसमध्ये. तर मग हे 1399 वजा 55 या ठिकाणी आपण करून घेऊ. त्याला 1399 वजा 55, 9 मधून 5 गेले 4 राहिले, सेम पुन्हा 9 मधून 5 गेले 4 राहिले, आणि हे 1313. तर हे आपलं 1344. राईट, या ठिकाणी आपण लिहू 1344. नेक्स्ट जे आहे आपल्याला फॉर्म्युला लिहून हे सोडवायचं आहे. तर आपला मीन काढण्याचा फॉर्म्युला, मीन किंवा A इज इक्वल टू एक्स प्लस समेशन FDX अपॉन N. पहा फॉर्म्युला पण थोडाफार चेंज होणार, कारण हे एफ लागणार आहे या ठिकाणी FDX. एक्स म्हणजे हा DX 25 प्लस समेशन FDX हे जे व्हॅल्यूज आहे हे आपण इथे लिहिणार आहे 1344. ओके, आणि हा जो N, पूर्वी आपण बघत होतो की हे सगळे नंबर्स म्हणजे N असायचे, परंतु या ठिकाणी आता थोडासा चेंज होणार. N म्हणजे ह्या फ्रिक्वेन्सीची टोटल, हे लक्षात घ्यायचे आहे आपल्याला. तर बघा 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 7 14 आणि 7 21, 21 आणि 5 26, 26 आणि 4 30, 30 आणि 3 33ला 3 हातच्या आले 3, 1 4 5. ओके, तर हे N बरोबर आपलं 53. यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी नेक्स्ट आपण बघू शकतो खाली, हे 25ला 25 असेच ठेवायचे प्लस, आणि यांचा भागाकार करून घ्यायचा आपल्याला. तर ह्या दोन्हीचा जर भागाकार आपण केला 1344 भागिले 53, तर आपलं उत्तर येते 25.35 यांचा भागाकार. हे 25 ऑलरेडी जशा जशी लिहायच्या ठिकाणी, आणि यांचा भागाकार हा इथे लिहून काढायचा 25.35. तर अशा प्रकारे आपलं जे उत्तर आहे A इज इक्वल टू येणार 25 50.35. हे आपलं आहे मेन.